कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ बाबा बोला। अक्षरा कुठे पोहोचलोय तुम्ही? काय झालं? अक्षरा अधिपती कुठे? पण असं का म्हणताय तुम्ही? काय झालं नक्की? मला सांग, भुवनेश्वरीचा फोन आला होता? मॅडमचे मिस्ड कॉल्स आहेत त्यांच्या फोनवर, पण अक्षरा माझा ऐक, तू तिला फोन करू नको, तिचा फोन घेऊही नको, आणि काय वाटेल ते झालं तरी अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको। हा बाळा, माझा ऐक। अक्षरा मी हे तुला सगळं सांगेन, तुम्ही एकदा तिकडे पोहोचलात ना की मी सांगेन तुला। तोपर्यंत लक्षात ठेव, अधिपतीला आणि भुवनेश्वरीला बोलू द्यायचं नाहीये, आणि तूही तिला फोन करायचा नाहीयेस। आणि फार काही विशेष नाहीये, ती नेहमीसारखा प्रयत्न करते तुमची ट्रिप स्पॉइल करायचा। ती तुम्हाला परत बोलवायचा प्रयत्न करते, त्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करते ती। हां, तुला माहिती आहे ती कशी आहे। तर तू प्लीज अधिपतीचं आणि तिचं बोलणं होऊ देऊ नको, तूही तिला फोन करू नको, तिच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट तुमचा व्हायला नको आहे। हां अक्षरा, भुवनेश्वरीचे ऑलरेडी 2 कॉल्स घेऊन गेलेत ना? सगळा कॉल्स लॉग डिलीट करून टाक लगेच। हो, असं कसं? म्हणजे असं का करायला सांगताय तुम्ही मला? अक्षरा माझा ऐक बाळा, माझी शपथ आहे तुला, प्लीज माझा ऐक। सध्या मी जेवढं सांगतोय तेवढंच कर। एकदा तुम्ही पोहोचलात ना तिकडे की मी तुला सगळं एक्सप्लेन करेन। आता सध्या तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचा आणि डेस्टिनेशनला लवकरात लवकर जा, आणि तोपर्यंत अधिपतीचा आणि भुवनेश्वरीचा कॉन्टॅक्ट व्हायला नकोय। माझ्यासाठी एवढं कर बाळा, करशील ना? नीट जा बाळा, वाटल्यास तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत कुणालाच कॉन्टॅक्ट करू नकोस, मलाही नको। ओके? चारू, आज कितीतरी वर्षांनी या घरात मोकळा श्वास घेतोय मी। इतकी वर्ष मला जे करायचं होतं ते आज झालं। खूप प्रयत्न केले आजपर्यंत तिला बाहेर काढायचे, पण अधिपतीमुळे मला शक्य झालं नव्हतं। आज ही अधिपती नव्हता म्हणून हे मी करू शकलोय। पण चारू, आता आपलं घर मोकळं झालंय, मुक्त झालंय। या घराला पडलेला तिचा विषारी विळखा सुटलाय आता। या घरातली सगळी पीडा कायमची निघून गेली आहे। काय बोलताय सा तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या लेकीला पीडा म्हणताय सा? आजवर तुमचं समज ऐकून घेतलं, माझ्या भूमीविषयी जे काही बोललात ते समज सहन केलं, पण तिला घरातून बाहेर काढून घरातली पीडा गेली म्हणताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।